गोविंद विठाला 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 साऊंड बसले इकडे ते पहा बर बस बस विठाला विठाला ते तिथून उठवा होतं ते घरी जायला बसले ते आले ते जायचे कीर्तनाला हे तू शाळा जातो का रे मोबाईल वाला आणि तू इकडला कितीला आहे चौकीला उभा रे बर उभा नाही ना ती जरा खासच नाही तू उभा राह ती जरा गडी चिर तू उभा राह असं दांड पाहिजे काय नाव तुझं साहिल तुला कॅम्प्युटर घ्यावा का मम्मीला मोबाईल घ्यावा सांग सांग अरे तुला कॅम्प्युटर घ्यावा लॅपटॉप घ्यावा का मम्मीला मोबाईल घ्यावा कॅम्प्युटर घ्यावा असा मला असावा विठाला विठाला अपेक्षा सुखाची प्राप्ती दुःखाची दुःखाला येऊ नये म्हणून प्रयत्न चालू आहे पण त्याला पुरावा आहे का संत ज्या भागात जन्माला तिथं सुखच आहे त्याला पुरावा आहे ना संत ज्या भागात आले त्यांना सुख आहे समाधान आहे त्याचं कारण कळलं का संततीची देवदेवतेची आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये संतांचे लई मोठे उपकार आहे दोन्ही संत आहेत विठाला विठाला श्री संताची वदन सीमेवर बंदुकी आपल्या आशा धरल्या तर आपलं रक्षण होईल का
आपल्या पण दुःखच धरायला पाहिजे आपण ताई. बरं तुम्हाला माहिती का ज्यानं टाळ खास वाजविले, तुम्हाला माहिती का बसलेल्या मंडळीला सांगत हो याच्यात नाही खास काम आहे. हे ज्यानं जास्त जोरात वाजविलं त्याला अटॅक बीपी येत नाही. वाजवतानाच खास वाजायला लागत आपलं असं वाजून काय होतं मग प्यारले शेती पुन्हा वाकडा. मग त्याला बघ आहे ना केले कर्म झाले त्याची भोगा. मला परत 10 वाय सकाळी आमच्याकडे कावळा एक तर लवकर येते काय आमचं त्याचं काय वाकडं काय कळत नाही पण ती 8:30ला 9ला ती येतं त्याच्यापेक्षा 7:30ला जाऊन बसावं लागते 10 आता इथं 11 वाजेपर्यंत आरडायचं पुन्हा जायचं बाबाला माहिती माझं भाग्य थोडं आज महाराज कीर्तनात आहे विठाला विठाला पहिलं भाग्य माझं आहे की उद्या हाताला आज मिलिटरी वाले माझ्या आयुष्यामध्ये मला कसं असं कोणी उभा राहिलं नाही आणि जे उभं राहिलं ते नाही खास आहे मला त्याचं कारण कळलं का मिलिटरी वाल्यासारखं दैवतच जगात कोणतं नाही किती पोरं असा महिला मंडळ बसलेले मी उत्तर द्या बरं मिलिटरी वाल्याच्या बहिणी किती बोटवर करा बरं ज्यांचा भाऊ मिलिटरी मध्ये आहे अशा एक बाकीचे का पेतानाच आहेत एक का होईना आहे ना याला उत्तर कळलं का अहो भाग्यवान स्त्री की तिचा भाऊ मिलिटरी मध्ये आहे काय करायचं काही भावाचं तोंड नाही पाहते बरोबर आहे की नाही का पाहता तुमचे भाऊ तुम्हाला बोलली त्या कधी वळीला आपण तुम्हाला तुकाराच्या गात्यातील 4 चक्राचा सगळ्यांच्या मनातला संस्थांवर कार्यक्रम आहे सगळे माणसं गोड आहे प्रसन्न आहेत आणि मला वाटतं एवढी कीर्तन झाले पण माणसं इथं जरा टवटवीत दिसते हे तर काय माणसं अशाच बसले तिकडे आलं त्याला विचारलं काय झालं कर्ज झाले मग झाली ना आता कर्ज माफी घे ना भागवून आता पण ऑनलाईन मुळे काय घोटाळा झाला त्याला उत्तर आहे का एकदाच यायचं नाही एकदाच जायचं पुन्हा कधी यायचं नाही आता आलं कळत नाही कशाला माहित नाही हे येऊन केलं काय जन्म येऊन काय केले तो मुद्दल एवढं सगळं लाख मोलाचं मिळालं तरी मागत आहे कशाला देवाला एवढं देऊ नये काय मागावा एवढं सगळं दिलं कुणी दिलं त्याला पुरावा आहे देवे दिला आणि भजना बरं ज्यानं दिलं त्यानं खास दिले एक नाही इंद्रिय हातपाय काल त्याला अभंग आहे ना तिने इंद्रिय हातपाय
आपल्या जीवनामध्ये आईची वडिलांची लय मोठी कृपा आहे, पण आपण त्यांचे उपकार जाणायला पाहिजे. आता तुम्ही म्हणता हे तर सगळे लोक सांगते बाबा केले उपकार सांगू मी काय बापानं कधी आईशी अशी उपकार संतांचे. आणि देशभक्तीवर त्याला एक अभंग होता बघा जुन्या काळात, ना तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, सोडून दे तू धनाची लालचा, जग हे कुणाचे सांग भल्या. भावगीत होत ते, पण गोड असायचं, लोक त्याच्यावर विचार करायचे आणि तसं वागायचे. आता काय झाले माहिती का, सत्यापुरती धार्मिक, सप्ताह संपला काल झाला की तोंडाला चवच नाही राहिली. पण काप कोंबडं काय करतो काय येडे लोक, दिंडीत आलं तरी नीट. आमच्याकडे लोक असे नाही बाबा, तुमच्याकडे काय कुठं काय, सगळीकडे लोक सारखीच. आता मी एखादा विचारलं मालेवाडी कुठे आहे, ती मला मागच राहील. मला परळीकडे एक मालेवाडी वाटत, हा त्याच्यामुळे घोटाळा झाला, त्याचं तरी कुठं चुकलंय. आणि बरं आता मला उत्तर आहे का, तुम्ही बसले त्यानं सहज सांगा, आपल्याला कवर राहायचं इथं कुठं जायचं, कीर्तन अवस्था. हा विठ्ठला विठ्ठला तुम्ही बळ जरी आपण ठेवलं तर कुणी राहणार, पण त्याला अभंग आहे ना बाबा, इथं नका राहायचं नाही. आता इथं आलात तर जागा व्हा आणि जर जागा. आता सांगा बरं, जेवढी मिलिटरी मध्ये पोर आहेत तेवढे ब्राह्मणाचे आहेत का सगळे? एकही नाही. बरं त्यांचं पोरग जर मिलिटरी मध्ये लागलं ते काय करेल माहिती का, मग म्हणा कळेल पाणी लावा, पहिले सीमापूजन करा, मग पलीकडे जा, मग गोळ्या कोणी खा. त्यांच्या पोराचं ते काम नाही, ते काम कोणाचं? आमच्याच पोराचं. आमचा हो लसूण खाय, मिरची खाय, काही खाय, पण दणगट होई. आणि ज्याचे दणगट ते तिकडे काम काय काम आहे तिथं, तिथं परीक्षेतून पास झालं तर पुढं. आता आपल्याला असं स्वाभिमान वाटत नाही तर काय करावं. आता तुमच्या गावात जरा जास्त मिलिटरी वाले किती 30 आहेत का? तुमचं गाव भाग्यवाले 30 मिलिटरी वाले आहेत, काही दरिद्री गाव आहेत एकही मिलिटरी वाला नाही. आणि तरी ते भारत माझा देश उचलून लागतील तुला, एकही कार तिकडे दिलं नाही. काय म्हणतो ज्याला पोरग मिलिटरी मध्ये पाठवता आलं नाही काय उपयोग आहे, त्याला उत्तर आहे का नुसतं कीर्तनकार करून उपयोग नाही. कीर्तनकार 10% कीर्तनकार माय बापाला सांभाळीत नाही, 10% कीर्तनकारच माय बापाला सांभाळीत नाही. बाकीचं काय विषय नाही, हे फक्त लोकांना सांगायचंय. पंढरीच्या लोकांना नाही तू ग बसतो, तू नको इकडे, तू सासू-सासऱ्याचं दर्शन घेतो का माय बाबाचं घरी? सगळ्या महिला मंडळी एवढे बसले तेवढ्या, कोण कोण मालकाचं दर्शन घेतो बोटवर करा बरं. 1 2 3 4 6 7 10 15 17 48 एक नाही आले कीर्तनाला. तेव्हा बाबा कसा पाहायला आलो, आता हायच कलरला खासन त्याला काय करायचं. आमचा प्रॉब्लेम असा झाला आता साहेबांचे मावस भाऊ आमचे सोयरे म्हणजे, आणि माझा पार जिवाळ्याचं नात आहे, पण ते आम्ही दोघं सख्खे मावस भाऊ, पण खास दिसतो कलर. आमचा कलर गेला तर पैसे परत आहे. आता फेटा बांधताना मला म्हणले पावडर लावा, थोडं पावडर लावायचं काही नाही, पण ते जांभळाला मीठ चोळल्यासारखं होतं. याला किती लावा काही उपयोग आहे का? महाराज किती, आता ते तुम्ही, आता तुम्हाला देवाला दिलंय बाबा, आता महाराजांच्या बाबतीत बरं आहे काम, साहेबाला बरं आहे. पण आमचं काय, आम्ही काय देवाचा भान कोरला का? आमच्या टायमाला लाईट गेली होती का? एक कलर मारायचा होता आता मला लई त्रास आहे महाराज. आम्ही त्यांनी शिर्डीला दर्शनाला गेलो बाबाच्या, आमची मंडळी सोबत होती, आमची अवलाद बी वेगळंच काम आहे ते, आता काय बोलू नये.
मंडळी लावलात म्हणून नाही, पण आहे तसं ते खास तुम्ही नसेल म्हणत नका म्हणून, पण मी म्हणतो आम्ही दोघं जण दर्शन घेतो. ते ब्राह्मणाला वाटलं बाबा त्याला दक्षिण, मी काही एवढं खास नाही. आपलं नुसतं असं पाहिलं, ते म्हणजे दक्षिण नाही द्यायचं, द्यायचं बाबा, पण आता आपल्या मनावर द्यायचं, ते द्यायचं का नाही ते म्हणजे नाही. आधी नाव घ्या. मी आपलं घेतलं नाव, म्हणलं बीड जिल्ह्यात परळी तालुक्यात कावळीची वाडी माझं गाव, आरशात कुंकुली ती बायको तिचं नाव. आपलं म्हणलं असं ते आमचं येडं नाही चित्र. ती म्हणजे मी घेऊ का म्हणलं, तू नको घेऊ, माझी इज्जतीचा कचरा करायचा. गप मारावं का नाही, त्यांनी घेते म्हणलं घे, मग काय घ्यायचं तिथं. ते म्हणलं पण नीट घे, नाही तर घरी गेलं फटकी तुम्ही बाबा लोक असं बोलत आहे कुठं. ते ब्राह्मण म्हणलं काही करू काळजी करू नका, ह्यांना मी जरा आशीर्वाद देतो म्हणजे हे तुम्हाला रागावणार नाही. तिला सपोर्ट मिळाला त्या ब्राह्मणाचा. ती म्हणली ना केंद्र 16 केंद्र 15 पडलं काळ केंद्र. काय बोलावं माणसाची नवनी, काय बोलावं मला इथून पुढे कुणाच्याही नादी लागायची, पण त्यांच्या कुणाच्याही पुढे माणसा जाऊ आपण गरजेचं नाही का. ते किती असं आता तुम्ही म्हातारी माणसं सांगा बरं, आजी तुम्हाला नीट बोलत का? आजी नाही म्हणते बाबा, फक्त ती गुरुवार पूजी, ती गुरुवार द्यायची, त्याला उत्तर आहे का देव हा हृदयात आहे, त्याला अभंग आहे. चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते, कोण बोलवी गाडी जरी तुझ्या हातात असेल तर याची गाडी कोणाच्या हातात आहे? याचा ब्रेक कुणाकडे? याचा ब्रेक चालवणारी शक्ती दुसरी आहे. देखवी ऐकवी वृक्षाची पाने न हले, कुणीतरी बोलवणारा. पानं हलतात, चालतंय, ढग इकडे तिकडे होतात, पृथ्वी गोल फिरती, जशी फिरती सूर्य इकडून तिकडे जातोय का पृथ्वी फिरती, ही कुणाची तरी शक्ती आहे. आता लोक म्हणते हे सगळं माझ्या हातात आहे, मोदींच्या हातात भारत देश आहे, पण त्यांना चालवणारा कोण आहे? मुख्यमंत्री साहेब म्हणते मी महाराष्ट्राचा आहे. अहो तुम्ही महाराष्ट्राचे असू द्या, पण तुम्हाला चालवणारा कोण आहे? रात्री मुंडे सर्दिनीला होते, सकाळी घरी आले परळीला. विलासराव देशमुख विमानाने तिकडून नेले आणि मग परत कुठं आणावं लागले. आर पाटील गृहमंत्री होते, एकाही पोलिसाला काळ घाबरला नाही, घेऊन गेलं. काय त्याच्या पुढे कुणाची टाप नाही म्हणा. दिंडीत एक वार करीत चहा पेत होत आणि त्याला येऊन न्यायला आलं. दिंडी सुद्धा येऊन येतो बरं का, अशी काही काळजी करायची नाही. येऊन लय क्वालिटी वाजगडी.
त्यानं ते कोणाला सोडलं नाही. दिंडीत चहा पित होतं नियम म्हणलं त्याला चल आवर लवकर. ते म्हणला मी भिशी भरली म्हणला. ते म्हणला मी भिशीवाला नाही तुला न्यायला आलोय. ते म्हणलं मला वाटलं भिशीवालाच आहे. ते म्हणलं मग आवर लवकर. ते म्हणलं आवरायचं काही नाही पण तुम्ही खरंच यम आहे का. ते म्हणलं मग. ते म्हणलं असं आहे का मग मला थोडा चहा घे यमाला. त्याने यमाच्या कपात 2 झोपीच्या गोळ्या टाकून आणल्या चहा दिला. यमन तेवढं चहा घेतलं झोपलं. ह्याने याचं वरचं पान काढलं सगळ्याचं खाली टाकलं. त्याला वाटलं यमाला काय कळत. यम 15 मिनिटांना उठलं यम म्हणलं तुझ्यावर प्रसन्न झालो मी तुला नेणारच नाही. ते म्हणलं का तुझं नाव वरच्या पानावर आहे. आता म्हणलं आता एक करतो खालच्या पानापासून सुरू करतो. तो म्हणलं मग माझ नंबर लागला. त्याच्या हातात ताकद आहे हो. तुमच्या हातात काय आहे. तुमच्या हातात फक्त रडायचं दुःख मानायचं. आपल्या हातात काय आहे. आपल्या हातात एकच आहे दुःखाशिवाय काय. आता लोक म्हणते महाराज आम्ही प्रगतशील झालो म्हणजे कष्ट आणि तिथं असलेला माणूस प्रगती होईल का. उगाच आपलं दे रे हरी असं देत असतं देव कुठं. हे पोरं शाळेत पास होण्यासाठी अभ्यास करावा का नापास होण्यासाठी. पास होण्यासाठी बरोबर. इकडे बघ अभ्यास कशासाठी करायचा. हा आणि कॉपी कशासाठी करायची. ते लय अवघड आहे. उगाच ताप झाला पुढं आला. त्याचं कामच झालं आता पास. आता ते पलीकडचे बघा तिथे ते काळ्यासाठी तू ते मागचं तर लांबच बसलं. ते लय अवघड आहे. हे तुझं गडी दांडगाच आता सांग बरं आईला एकदा इकडे महिलाकडे बघ एकदा. आपल्या आईनं बरं का आपल्या आईनं उपास धरावा का आजीला सांभाळावा. आईनं आजीला सांभाळावा का उपास धरावा. लयच खास आहे हो. चैन कुठे तुझ्या बँक. आता उठणारच नाही. आता तो म्हणेल तो काय करायचं. तो माझ्या चैनीकडे कशाला आला. कार्टेल चित्र काल परवा दिवशी एक पोरग रडायला लागलं. आजी म्हणजे नको रडू. का रडतो रे. तुला रडायचं काही कारण नाही पण मला बाहेर जायचं संडासला. ते म्हणजे मग जा ना बाथरूम मध्ये. मला लाईट नाही भीती वाटते. दरवाजा लावलं मग म्हातारीने त्याला मेणबत्ती दिली जा म्हणून. ते कार्टेने मेणबत्ती अशी घेतली असं दमान चालायचं असं. आता इतकं दमान चालायचं का त्याचे 2-4 मित्र आले त्यांना वाटलं याचा वाढदिवस. त्या चौघांना पुढे आले असं फुकारी मारली असं फूक केलं आणि मग मोठ्याने आरडले हॅपी बर्थडे टू यू. तुम्हाला थोवाड फोडून तुमचं मला टेन्शन होतं आधी. आता कशाला जाऊ मी तिकडं. तुम्ही खुशाल मेणबत्ती जाऊ तुम्हाला अक्कल आहे का. आणि ते म्हणजे चुकलं आमचं आम्हाला वाटलं तो वाढदिवस आहे. ते मला 2 मिनिटं थांबा मग केक खाऊन जा. बाबाला आता पोरं म्हणजे क्वालिटी बघ. जुन्या काळामध्ये बघा जनावर कोणता बी माणूस जरी म्हणजे मोडला हातात तर त्याला डागायचे. डाग द्यायचे मग त्याचं प्लास्टर केलं का मला डागलं का राहायचं. पण एकाला डागायचं होतं डाग द्यायला येत नव्हतं. तेवढं ते वारीक आलं. वारीक म्हणलं मी देऊ का. ते दुसरं म्हणलं ते तुला जमलं. त्याला ती तार हातात घेतली डाग द्यावा का नाही. पण त्याला मांडीवर वस्त्र घासायचं केसासहित मांडी जळून. ते अवघड पडी नाही मला ना. नुसतं आपलं कसं चाललंय दरवर्षी सप्ताह पण लोकात बदल कुठे. अहो कंडक्टर घरी आलं पत्नी म्हणली बाजाराची यादी करा. ते म्हणला वही घे. त्यानं वही घेतली लिहायला सुरुवात केली पण ती पत्नी म्हणली चहा करू का. ती म्हणली चहा. ते म्हणलं चहाचं जाऊ दे फक्त मला हाताने लिहिता येणार. ती म्हणजे मग मी काय करू. तुम्हाला थोडी खुर्ची हालव म्हणला. ती म्हणजे खुर्ची कशाला हालू म्हणलं मला एसटीत लिहायची सवय. सवय ना पडलेली वळण ना. शेवटचा मुद्दा वळण पडलेलं सांगतो. महिला मंडळामध्ये बघा आता तुम्हाला मोबाईल आले बघा काही बायाला. एका बाईला 15,000 रुपयाचा मोबाईल घेतला. लय आनंद तिला. नवऱ्याची कपडे इस्त्री करायला सुरुवात केली. अशी इस्त्री करायची आणि एका एक फोन वाजला. ती शेजारीच फोन होता. इस्त्री अशीच होती. जे ध्यानातच नाही तिने इस्त्रीच कानाला लावली. केस असेल कान जळून गेला. डॉक्टर म्हणला बाई कान कशाने जळाला म्हणली मेल्या पट्टी कर. जळाला ते कशाला सांगणं. ते म्हणली इस्त्री करीत होती ध्यानात नाही काय करावं त्याला. आता नुसतं पार मारता नाही. आता महिला मंडळ मला उत्तर द्या. पुरुष मंडळी आपल्याकडे येळ अमावस्या तुमच्याकडे आहे का नाही. येळ अमावस्या असते का. तुम्ही जेवारीच्या शेतात कोणते देव करता. पांडव करता. ते पांडवाला काय लावता चुना. कुणाला
पांडवाला कुणी लावला होता चुना पहिला? कौरवांनी. कौरवांनी पांडवाला एक सुद्धा गाव दिला. काय लावला होता आणि आपण काय लावतो? जगतील का? आता आपण जर पांडवांना पांडव तयार करतो आपण तर त्यांना चुना कशाला लावायचा? आता हाय ना सिंदूर बिंदूर लावत जावं. परंपराच बरं ते पांडव गोळा बी करायचं नाही खास काम आहे. त्या बायाच्या हातात ताट असतं, हातात एक पोरगण, मग ती बाई चालतात रस्त्याने चलत मग शेतात गेली ती पर म्हणत आई पांडव कुठे? तुमची ह्याला असे 5 सापडी ती आणि मग त्यालाच पाणी टाकून पूजी ती बाई घरी येतील. सकाळी शेतकरी पाणी भरायला जातात जेवायला. वाटे गेल्यामुळे याला ध्यानातच येत नाही दगड साप येत पांडवच घेतलं. अहो बाऱ्याला म्हणजे दांडाला लावाय म्हणायचे मला. तुम्ही बाकी तुम्हाला वाटलं वेगळंच वाटलं मला असं नाही. मला असं कुठं काय म्हणायचं का? मला असं म्हणायचंय देव असा नसतो. देव कसा असतो माहिती का? देव की वेगळं चैतन्य आहे. त्याच्यात सुंदर एक आता कवी करायला गीत गायला बघा सगळेच लोक म्हणतात की आई तुझ्या मूर्तीवाणी, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. मधुल होई गल्लो गल्ली पाहत फिरे अनह कमारी. तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जीवताना. अमृता भोनी गोड बाजला सुखाना. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला काही तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला उपाशी ठेवून आपण किती लांब जा कुठेही जा. तुम्हाला माहिती का आपल्या महाराष्ट्रातच फक्त ही सांप्रदायिक परंपरा आहे. बाबांना माहित असेल बाकीच्या राज्यात कुठं काय आहे. बिहार युपीला जर गेलं तर हे असलं नाही काही. हा सुख सोहळा कळत नाही त्यांना स्वर्गात कुठे. त्यांना स्वर्ग नाही, त्यांना कुठं काय कळत. मग भारतात राहून अनेक लोक अनेक जगतात पण त्यांना कळत नाही हे फक्त महाराष्ट्रातच. आणि महाराष्ट्रात का तर महाराष्ट्रात सांप्रदायिक परंपरा ही निर्मळ तुकोबांचे म्हणजे मोठे आशीर्वाद आहे. हो आता लोकांना असं वाटत होतं की कीर्तनकार लोक पैसे का घेत्या. आता मलाही रात्री खरं म्हणले एवढे कुठं पैसे घेत असतात का. अरे म्हणलं बाबा आता हे तुकाराम महाराजांचे पैसे. ते म्हणलं कसं काय. मला आता सरकारनं कर्जमाफी केली तर ऑनलाईन पद्धतीने चेक करून घेतलं ह्याच्याकडे गाडी आहे का त्याच्याकडे काय आहे का. पण तुकाराम महाराजांनी एकाही माणसाला पुन्हा पैसे मागितले नाही. सगळी कर्जमाफी सगळ्यांना. हा मग ते म्हणजे पण त्याचा ह्याचा काय समज येतो. अरे बाबा तवा कर्जमाफी झाली आता वसुली चालू आहे. ते म्हणलं पण एवढे कुठे पैसे असतात का बाबा. जीएसटी सहित चालू आहे. जीएसटी नाही का. त्या काळात तुकाराम महाराजांना दान केलं आणि आता हे संप्रदायाला काम आला. तर ते म्हणले मग तुम्ही द्यायलाच देत का. म्हणलं वर गेल्यावर देऊ ना फक्त त्यावर सरकारने नोटा बंद करू नये. किती अवघड आहे. ती सरकारनं नोटा बंद केल्या नोव्हेंबरला 8 नोव्हेंबरला 7 नोव्हेंबरला एका नवऱ्यानं बायकोला म्हणला आहे का 1500 रुपये. ते म्हणजे औषध घ्यायला पैसे नाही. औषध घ्यायला पैसे नाही म्हणणाऱ्या बाईनं तिसऱ्या दिवशी 13,000 रुपये दिले. तो म्हणला का मग अख्ख्या गावाला औषध देते का. आणि तिला विचारलं एवढे कुठून आले. ती म्हणजे मा भावाने दिले. तो भाऊ कंट्रोल ना केला होता का. घरचा भेदी
लंकाधन घरात पैसे पण माणसाला नीट बोलत नव्हते म्हणून तर मोदीजींना खरं घरातलं काळं धन काढलं. लय भावातून चोरून ठेवलेले लपवून ठेवलेले. याला उत्तर आहे का ही माणसं स्वार्थी आहेत. ह्याला अभंग आहे बघा, ही सगळी लोक स्वार्थी आहेत. मग निस्वार्थी कोण आहे तर आई. लेकुरा